अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. व्यंकटेश स्तोत्रम आपण आपल्या नित्यसेवेमध्ये कसं पठण करायचं, कुठले नियम आहेत ज्याचं पालन करायचं आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर व्यंकटेश स्तोत्रम हे आपण आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करू शकतो. ते कसं तर बघा, जेव्हा नित्यसेवा आपण करत असतो मग त्याच्यामध्ये आपल्या कुळदेवीची येते, आपल्या महाराजांची येते, तुम्ही जे तुमचे आराध्य दैवत आहे. आपण रोज ज्या पद्धतीने श्री सुक्तमचं पठण करत असतो त्याच पद्धतीने रोज व्यंकटेश स्तोत्रम आपल्या घरात कसं पठण करावं. सुरुवात करूया श्री सुक्तम पासून. आता श्री सुक्तम पासून का सुरुवात करायची याचं कारण सांगते. माता लक्ष्मीला काय आवडतं तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा आवडते. विष्णू पुराणामध्ये असा उल्लेख केला आहे की लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दारात येते आणि 7 वेळा ती तुमच्याकडे येते. कधी कधी काही घरातील अडचणी, काही घरातील कारणांमुळे ती आपल्या घरात टिकत नाही, ती निघून जाते. ते कुठले कारण आहे ते आपण नंतर बघूया, पण आज आपण सेवा कशी करायची ना ते बघूया. सगळ्यात आधी सकाळी देवपूजा 10च्या आत असावी. खरं तर ती 9च्याच आत असावी. आधीच्या काळी लोक ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा करायचे. 9च्या आत देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात आधी तर 12 ते 4 मध्ये देवपूजा करायची नाही. मग 12च्या आत केली तर चालते का? अगेन तेच सांगेल की लवकरात लवकर देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. 9, 9:30, 9:30, 10 सुद्धा खूप होतात, पण आपण संसारिक माणसं आहोत, बऱ्याच जबाबदाऱ्या आहे. कारण घरातील लोक बाहेर गेल्याशिवाय निवांत देवपूजा करता येत नाही सुद्धा मला माहिती आहे. जोपर्यंत मुलांचे डबे, नवऱ्यांचे नाश्ते होत नाही तोपर्यंत आपण देवपूजा करू शकत नाही. नाही तर मग 4-4 वेळा उठून आपल्याला ते काम करावं लागतं. काही बायकांचे मुलं हे 7लाच घरातून बाहेर पडतात, तर काहींचे 9 वाजता पडतात. शक्यतो लवकरात लवकर देवपूजा करावी. आता ही जी श्री सुक्तम आहे आणि हे जे काही व्यंकटेश स्तोत्रम आहे हे कसं पठण करायचं. तुम्ही जेव्हा देवपूजा करता, खरं तर लक्ष्मी यायचे 7 वेळ असतो, दिवसातून 7 वेळा लक्ष्मी तुमच्या दारात येते. पण जी संध्याकाळची वेळ असते ना, तर खरं तर ते म्हटलं की आपण मग दारं खिडक्या उघड्या ठेवतो. घरात लक्ष्मीचं स्तोत्रम किंवा विष्णूचे कुठले स्तोत्रम ज्या देवाला तुम्ही मानता, मग तारक मंत्र आलं, हे सगळं तुम्ही ऐकत असतात. कारण संध्याकाळ म्हटलं तर लक्ष्मी येण्याचा टाइम असतो. आता काही महिलांच्या बिचाऱ्या 8-8, 9-9 वाजता घरी येतात. मग त्यांनी कधी पठण करायचं तुम्हाला सांगते. जर तुम्ही सकाळी लवकर तुमची देवपूजा होत असेल तर तेव्हा तुम्ही एकदा श्री सुक्तमचं पठण करावं फलश्रुती सहित. म्हणजे तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा, तुमची इच्छा. त्याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रमचं पण पठण करायचं असतं. ते एकदाच पठण करायचं असतं. तुम्ही 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा पठण करू शकता, पण आपल्याला इतका वेळ नाही. ज्या महिला घरात आहे, ज्यांना खरंच वेळ आहे, त्यांनी आवर्जून 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा श्री सुक्तमचं पठण करावं. नाहीतर 1 वेळा केलं तरी चालतं. तुम्ही 1 वेळा करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्रम. फलश्रुती मात्र आवर्जून घ्यावी. फलश्रुती म्हणजे घ्यावी म्हणजे फलश्रुतीचं आवर्जून पठण करावं. आता जेव्हा तुम्ही सकाळी लवकर तुमची देवपूजा होते, अगदी 7, 7:30, 8, 9 वाजता, तेव्हा श्री सुक्तमचं पठण करा. नाहीतर संध्याकाळी जर तुम्ही घरात असाल, दिवाबत्तीच्या वेळात जर तुम्ही घरात येत असाल, म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान जर तुम्ही ऑफिसवरनं घरी येत असाल, तर तेव्हा 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 1 वेळा श्री सुक्तम. आता श्री सुक्तम आधी म्हणायचं की व्यंकटेश स्तोत्रम आधी म्हणायचं, लक्षात घ्या. माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. आधी व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं असतं आणि नंतर श्री सुक्तम. आता श्री सुक्तम आधी पठण केल्याने काही तुम्हाला लक्ष्मी पावणार नाही असं अजिबात म्हणायचं नाही आहे. पण आधी तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण करा. ज्यांची इच्छा आहे आधी श्री सुक्तम पठण करावी, त्यांनी ते पठण करू शकता. पण आता खरं तर व्यंकटेश स्तोत्रम आधी पठण करायचं असतं. पण अगेन तुमची इच्छा, तुम्हाला वाटतं तर तुम्ही तसं करू शकता. बघा, श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम, माता लक्ष्मीला काय प्रिय आहे? भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. म्हणून 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं असतं. त्याच्याच बरोबर श्री सुक्तमचं पठण करायचं असतं. आता श्री सुक्तमचं पठण रोज नित्य नियमाने तुमच्या घरात झालं. कडकदारा स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता, कारण ते संस्कृतमध्ये आहे. त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकम मागे एकदा व्हिडिओ केला होता, ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. हे 3 स्तोत्रम, त्याच्याच बरोबर व्यंकटेश स्तोत्रम, हे जेव्हा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये इन्क्लूड करतात, गुरूंच्या सेवेशिवाय काहीही सेवा पूर्ण होत नाही. गुरूंचं बळ असलं, गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं. ते आपल्या भोवती एक वलय कवच असतं. थोडक्यात सांगायचं काय, 3 अध्याय 11 माळी क्रमशः असतात आणि ते करतात. महिला बिचाऱ्या जीवाचं रान करून प्रवास करत असताना, ताई आम्ही बाहेर आहोत तरीही, म्हणजे केंद्रात जेव्हाही आम्ही जातो
केंद्रात मठात मला खूप छान वाटतं की मुली मोबाईल काढतात आणि स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करत असतात किंवा ग्रंथ घेऊन जातात, तिथे पठण करत असतात. अगदी मठात सुद्धा, मोठ्या मोठ्या मठात जेव्हा जायचं योग होतो तेव्हा पाहतो, तेव्हा छान वाटतं की हो, हे काहीतरी स्क्रोल करण्यापेक्षा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करताय ना, याचा आनंद आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असतात आणि लक्ष्मी स्थिर असावी, ती खूप चंचल आहे. जेवढं मन चंचल आहे ना आपलं, ऐकता ऐकता कितीतरी ठिकाणी फिरून आली तेवढीच लक्ष्मी चंचल आहे. तर ह्या चंचल लक्ष्मीने आपल्या घरात स्थिर असावं. हे करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, गडगंचा पैसा मिळेल, मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण हो, तुमच्या लक्ष्मी, तुमची जी काही लक्ष्मी आहे त्याच्यात सातत्य राहील, ती स्थिर राहील. जेव्हा ही स्थिर होते तेव्हा ती अधिकम अधिक असते, म्हणजे ती अधिक अधिक प्रमाणात ती वाढत राहते. माता लक्ष्मी ही 8 प्रकारची आहे. प्रत्येक लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी, प्रत्येक लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा. समाधान लक्ष्मी सुद्धा आहे. बऱ्याच महिला आहे ज्या खूप समाधानी आहे, आयुष्यात जेवढं आहे तेवढ्यात समाधानी आणि देवाचे आभार मानत असतात की देवा मला तू एवढं दिलंय. आणि आपल्या मनात असतात, आपल्याकडे जे नाही त्याचा फार आपण विचार करत असतो, जे आहे त्याच्याबद्दल कधीच आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. लक्ष्मी म्हणजे भक्कळ पैसा, आणि आजकाल पैशावाल्यांच्याकडे पण आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम ऐकतो तेव्हा परमेश्वराचे आभार, ए परमेश्वरा, अशी वेळ तरी तू माझ्यावर आणली नाही. म्हणून सांगते की नेहमी आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटतं, पण जेव्हा दुसऱ्याचं ऐकतो ना, ज्याच्याकडे गडगंज पैसा आहे, त्याचे दुःख ऐकतो असं वाटतं की नाही, माझ्याकडे कमी पैसा आहे पण मी सुखात शांततेत आहे. आणि तीच शांतता लाभावी, सुख आपल्याला लाभावं, समाधान लाभावं, म्हणून घरात श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं. आता बऱ्याच महिला, मला माहिती आहे 90% महिला रोज नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रम आणि श्री सुक्तम घेतातच. त्यांना किती छान वाटतं, किती सुंदर सेवा त्यांच्याकडनं घडते, आणि नक्कीच त्यांच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे ना त्या कमी होतातच. अनुभव घेऊन बघा. आता लवकरच अधिक मास लागणार आहे. या अधिक मासामध्ये अधिकम अधिक असते, जेवढं जास्त कराल तेवढं जास्त पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे, आणि खरं तर त्याच कारणामुळे तुम्हाला मी आज हा व्हिडिओ केला आहे की व्यंकटेश स्तोत्रम संस्कृतमध्ये आहे. तुम्ही प्राकृतमध्ये पण पठण करू शकता, रोज जर तुम्ही एकदाच पठण करणार असेल, कारण ते मोठं आहे, ते 108 ओव्यांचं आहे. संस्कृत मधलं 15-16 ओव्यांचं आहे. पण मी तुम्हाला का सांगते आहे, कारण जेव्हा तुम्ही हे संस्कृत मधलं पठण कराल, तुम्ही प्राकृत मध्ये पण पठण करू शकता, पण त्याला अवघी, त्याला खूप जास्त काळ लागेल. आणि हे तुम्हाला मी का सांगताय, रोज जेव्हा तुम्ही वाचाल, कारण व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत मोमित विक्रमः संकर्षण अनिरुद्धच शेषाद्रीपतिरेवच, हे संस्कृत मध्ये आहे. आणि काय होतं, मराठीत वाचणारे आपण एखादा शब्द चुकतो, आणि रोज जर तुम्ही हे 15 दिवस वाचलं तर बऱ्यापैकी व्यंकटेश स्तोत्र तुमचं पाठ होईल, आणि नंतर ज्या काही सेवा सांगणार आहे ना त्याला तुम्हाला जड जाणार नाही. म्हणून पाठांतर म्हणून तरी तुम्ही सुरुवात करा, आणि काय अनुभव येतो बघा. या सेवेचे खूप सुंदर अनुभव आलेले आहे. प्रत्येकाच्या अडचणी कमी झालेल्या आहेत, आपलं मनोबल वाढत असतं, आपली विचार करण्याची क्षमता वाढत असते. काहीतरी निगेटिव्ह थॉट्स जेव्हा येतात, जेव्हा आपण स्तोत्र मंत्र पठण करत असतो, आपला ऑरा क्लिअर होतो, जी काही निगेटिव्हिटी आहे ती कमी होते, आणि जेव्हा चांगला विचार करत असतो आपण करत असतो, तेव्हा नक्कीच चांगलं घडत असतं. म्हणून लवकरच अधिक मास सुरू होणार आहे, त्याचा अवचित्त साधून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.